तळे बंधू संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी। यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीमध्ये वक्तव्य। बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन। काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी। देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुरेश धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख प्रकरणामध्ये फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचंही केलं कौतुक। फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली। आमदार सुरेश धस यांच्याकडून भर सभेमध्ये कौतुकाचा वर्षाव। तर आपण बाहुबलीची आई शिवगामी पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मराठवाड्यातली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। फडणवीसांच्या हस्ते कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन। सुरेश धस पंकजा मुंडे यांची उपस्थिती। महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच। तर सोलापूरकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा। खासदार उदयनराजे भोसले यांचा संताप। छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा। नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी। वर्षा बंगल्यावरती रेड्याचं शिंग पुरल्याचा आरोपावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक। अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल गृह खात्यानं संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाई यांची मागणी। रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्सचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून फलटणसह मुंबई पुण्याच्या घरांची झाडाझडती। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का, हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांना सवाल। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज यांची राहत्या घरामध्ये आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराज संगमावरती पवित्र स्नान। स्नानानंतर गंगापूजन। दिल्लीमधल्या मतदानाच्या दिवशीच कुंभमेळ्याचा दौरा केल्यानं विरोधकांचा टायमिंगवरती आक्षेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।